परमिशन है कि नहीं है? परमिशन है ना सर? दिखाइए सर। आज जो यहाँ स्मार्ट सिटी में जनता जमा हुई है, तो आपको कहाँ से जनता आएगी और क्या मकसद है और क्या आश्वासन दिए सर आपको? जनता जमा हुई जी जी, आंबेडकर नगर से हाँ बुलाए। आम्ही ज्या ठिकाणी अधिकृतपणे निवासी रहिवासीसाठी प्लॉट त्या ठिकाणी काढले गेलं, जिथं जे शिल्लक असलेला प्लॉट ज्याच्या मागणीप्रमाणे जर जास्त मागणी आहेत आणि प्लॉट्स कमी असेल त्याला लॉटरी पद्धतीने काढलं जातं. वो छोड़ दो आप, उसके बाद महापालिकेत 8 वर्षे पहिले 3 आवास येतात, 3 त्यांनी लाईट देतात. हे कसं शक्य? हमने बोला एक परिवार एक घर आणि एक ही प्राइस ऊपर है ना सर, उसको डेमोलिश करते हैं कैसे करें? समझ गया मेरा? मैंने बोला 3 नहीं, मैंने बोला और 5 भी बनाया हुआ जगह है मेरे पास पूरे शहर में. मतलब इलीगल अतिक्रमण तर अतिक्रमण, त्यावर अजून 5-6 फ्लोर. आम्ही अतिक्रमण रोड आमच्यावर आणलाय तुम्ही, महापालिकेने रोड आमच्यावर आणला. आंबेडकर नगर आपण बसलेले आणि तुम्ही जर सांगताय ना प्लॉट तर एमआयडीसीचा आहे, तर आमचं आंबेडकर नगर सुद्धा पुनर्वसन त्यांचं पुनर्वसन केलं. काय लोकांना मास्टर प्लॅन 1982 ला आलाय, आम्ही 1972 पासून तिथं राहतो. हा, महानगरपालिकेचा जो मॅक्रो प्लॅन आला तो 1982 ला आला, आम्ही 1972 पासून आलो. तुमचे 3 मजलीचे आहे? 2 मजली आहे माझी. मुलगावरून राहतो, मी राहतो. आता माझं जर तोडलं तर मग कसं करणार? आम्ही कुठे राहतो? ठीक, लक्षात आलं. आपका बस अगर आप दूसरा के आपण जर प्लॉट देत असाल तर आमचं ओके आहे, पण या प्लॉट सोबत आम्हाला या काय आणि त्याच्यावर सगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा. ठीक है. सर मेरा सवाल है कि जो प्लॉट आपका किधर जो इंटरेस्टेड प्लॉट में रहेंगे उनको प्लॉट देंगे, जो इधर 1 BHK करेंगे 1 BHK, तो जो प्लॉट इनको मिला है तो उसके ऊपर जो कंस्ट्रक्शन करना है तो कंस्ट्रक्शन उन्होंने उनके खर्चे से करना है. उनको 2.5 लाख रुपये अगर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आहे ते तुम्हाला 2.5 लाख रुपये कमाई आवास योजनेमध्ये मिळणार. बाकीचे पण काही निघाले संपूर्णपणे घर जातंय आणि इतर शहरामध्ये कुठे घर नाही, त्याच लोकांना घर मिळणार आहे. नाही, काही लोक असे आहेत तुमच्या याच्यामधून लपून आलेले पण असे लोक आहेत. मी त्यांच्यासाठी सांगतो, मी नावानिशी सांगून त्याला अपमान करायची माझ्या इच्छा नाही आहे, परंतु आम्ही पडताळणी करू. आमचे पण यंत्रतंत्र आहे. जर त्यांच्या इतर ठिकाणी घर असेल त्याला जाणार नाही. एक माणसाला एक घर, आणि विशेष करून त्यांचा 2 भाऊ आहे 3 भाऊ आहे त्याला सेकंड प्रेफरन्समध्ये देऊ. जसं सर तुमची आहे की त्याला पहले एक घर तो दो, फिर उसके बाद उसके एक्स्ट्रा फैमिली है तो उसके एक्स्ट्रा हम उसको नए तर सेकंड प्रेफरन्स में देंगे. आज जर प्लॉटच देत असेल तर परत तिकडे बांधून द्या. दोन परिवार म्हणजे कसं? हां, किती मोठं आहे ते? एकच रूममध्ये एकच करतात. पहिला एक परिवार एक घर एक मोफत, ठीक आहे, आणि नेक्स्ट वाले को नंतर प्रेफरन्समध्ये देणार. दुकान का क्या है? परमिशन है कि नहीं है? परमिशन है ना सर? दिखाइए. दुकान का परमिशन है क्या? हाँ जी. बांधकाम की बांधकाम का है ना? कागदपत्र कंप्लीट आहेत आमची, ज्याच्या त्याच्या नावाला. मग
मग तुम्ही 3 फॅमिलीमध्ये एका जणाला देणार का ज्याची त्याला पहिला देणार? प्रिफरन्स एक घराच्या मोफत इमिडिएटली देणार. त्याला जर एक्स्ट्रा फॅमिली असतील तुमची नावाची एक्स्ट्रा फॅमिली वेगळं असेल तो त्याला सेकंड प्रिफरन्समध्ये देणार. सर आज जो यहाँ स्मार्ट सिटी में जनता जमा हुई है तो आपको कहाँ से जनता आएगी और क्या मतलब है और क्या आश्वासन दिए सर आपको? नंतर जमा होईल. ये जो अम्बेडकर नगर से हाँ बुलाया गया था. आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे रस्ता रुंदीकरणामध्ये त्यांचं घर जाणार आहे आणि त्यांचं अतिक्रमण आहे, अनाधिकृत बांधकाम आहे, सर्व लोकांचं सर्वे केलं गेलं आहे आणि या सर्व लोकांना बोलावून त्यांचं ऐकून घेण्यात आलं. त्यांना घरकुल जे आहेत त्या घराच्या बदल्यात एक परिवार एक घर 100% शुल्क माफ म्हणजे एकही रुपये न घेता 100% त्यांना घरं कशी घेता येईल आणि कुठे कुठे घरं आहेत याचा माहिती दिली गेली. आणि या अनुषंगाने लोकांची काय फीडबॅक आहे, काही लोकांच्या घरामध्ये 2 लोक आहेत, 3 परिवार आहेत आणि त्यांना काय पॉलिसी आहे त्याला समजावून आणि सांगितलं जेणेकरून लोकांची बाहेर गैरसमज निर्माण करत आहे म्हणजे आम्हाला घर भेटणार आहे का नाही भेटणार आहे. ज्या ज्या ठिकाणी प्लॉट्स शिल्लक आहेत महानगरपालिकेच्या पुनर्वसनाचे त्या ठिकाणी प्लॉट्स दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी 150 घर महानगरपालिकेचं माडांनी आम्हाला दिलेलं आहे. त्या 150 घर त्यांना अगदी एकही रुपये रक्कम न स्वीकारता ते माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सर्व लोकांना रस्त्यात रुंदीकरणामध्ये जाणाऱ्या घरांचा 100% मोफत देण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने काय काय कागदपत्रं लागतात आणि लोकांची काय काय कंप्लेंट्स आहेत या सजेशन्स आहेत ते ऐकून घेण्यात आलं जेणेकरून या रस्ता रुंदीकरणामध्ये एकही बेघर असणार नाही. 100% बेघरांना घरं मिळणार या अनुषंगाने आपल्या आज सर्व लोकांची ऐकून घेणार. सर कोणते एरियामध्ये आहे या लोकांना? छत्रवाडी, चिकलठाणा, अर्सूल, आंबेडकर नगर, कांचनवाडी, पडेगाव, मेटमिटा या सर्व भागातून लोक आले की किल्ले अर्जच्या भागातून सुद्धा लोक आले. काही ठिकाणी आम्हीच शासनाने त्या ठिकाणी पुनर्वसन करून बसवलं होतं परंतु रस्ता रुंदीकरणामध्ये जात असेल तर त्यांना 100% एकही रुपये महानगरपालिका न घेता 100% त्याला पुनर्वसन महापालिका माध्यमातून केलं. थँक्यू.